ज्या कड्यावरून आपले मावळे सुद्धा उतरत नव्हते असा एक भयंकर कडा जिथं फक्त वारा ये जा करायचा तो एका आईने उतरला होता। तो रोजच्या प्रमाणे हिरकणी आपल्या बाळाला घरी ठेवून यतिपाला म्हणजे गडावर दूध द्यायला गेली। पण त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेचा सण असल्याने त्या नेहमीप्रमाणे जास्तच उशीर झाला। दुर्दैवाने हिरकणी मुख्य दरवाजाजवळ पोहोचताच तोफ गरजली आणि दरवाजे बंद झाले। तिने द्वारपालाला प्रचंड विनवण्या केल्या पण त्यांनी प्रवेश दिला नाही। पण हिरकणी तर आई होती आणि घरात एकटंच असणाऱ्या तिच्या तान्ह्या बाळाचा विचार मनात खूप घोंगावत होता। बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर तिला एक मार्ग कळाला, पश्चिम कड्याच्या खाली उतरण्याचा, जो कडा अतिशय खतरनाक, खोल आणि काटेकुटाऱ्यांनी भरलेला होता। पण आपल्या बाळाच्या विचारा पुढे काहीच दिसलं नाही। काळोख, काटेगर, जखमा सगळं सहन करत तिने कडा उतरला आणि घरात पोहोचेल तोवरच दारात भयंकर लांडगा दिसला। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने त्यालाही ठार मारले। आपल्या सगळ्या अडचणीवर मात करून आपल्या बाळापर्यंत पोहोचली। आपल्या बाळाला हृदयाशी घट्ट धरताच नकळत तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू दाटले। जेव्हा ही बातमी आपल्या महाराजांना समजली तेव्हा हिरकणीचं धाडस ऐकून ते सुद्धा धक्क झाले होते आणि मग त्यांनी त्या गडाला हिरकणी बुरुज असं नाव दिले। आजही हिरकणी बुरुज त्या आईच्या धैर्याची साक्ष देत अजूनही कणखरतेने उभा आहे। प्रसंग पडला तर प्रत्येक आई आपल्या लेकरासाठी हिरकणी बनते, नाही का? तर आपल्या मराठी स्त्रियांच्या शौर्याच्या गाथा जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा।